नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मी कमल गेडाम यांच्या झळा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात लक्ष्मी कमल गेडाम लिखित अंतर 4 बोटांचं. 5 वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही नागपूरला बदलून आलो. मोक्याच्या जागेवर घर घेतलं. बाजारजवळ, शाळाजवळ, मंदिर तेही जवळच. त्यामुळे भाविकांची आणि धार्मिक कार्याची मंदिरात नेहमीच गर्दी. रस्त्यानंही भाविकांची नेहमी ये जा सुरू. मला मात्र घरच्या कामामुळे तिथल्या तिथे जायला जमत नसे. अंजनाताई मात्र न चुकता मंदिरात यायच्या. खास कार्यक्रमाचा तीर्थप्रसाद माझ्या घरीसुद्धा आणून द्यायच्या. साधारणपणे त्या 50च्या, धार्मिक वृत्तीच्या. अंजनाताई नेहमी मला शहाणपणाच्या 2 गोष्टी सांगायच्या. मला देवपूजेचं, प्रसादाचं महत्त्व पटवून द्यायच्या. त्यांचं हसणं गोड, बोलणं गोड, सर्वच कसं हवंसं वाटणारं. पूर्वी त्या नेहमीच आनंदी दिसायच्या. अलीकडे मात्र त्या दिवसेंदिवस उदास दिसायच्या. कुणी एखाद्या वेळी त्यांच्या उदासीचं कारण विचारलं तर म्हणायच्या, अहो काय सांगू कर्म, घराला आधार म्हणून सून आणली, पण फायदा काय? आणि तिचाही त्यात दोष काय म्हणा. बोलून चालून गरीबा घरची लेक, त्यातल्या त्यात खेडवळ, ना शिक्षणाचा गंध, ना कुठल्या कामाची शिस्त. आणि आम्ही पडलो धार्मिक वृत्तीचे लोक. कोणत्या शब्दात तिला समज द्यावी तेच कळत नाही हो. त्या एका दमात बोलायच्या, निघते म्हणायच्या आणि पुन्हा थांबायच्या. अहो तुम्हीच समजदारा. नाईलाजानं आम्ही म्हणत असू आणि न पाहिलेल्या त्या सुनेबद्दल चीडसुद्धा वाटायची आम्हाला. अहो किती समजदारू म्हणता. माझं मेलीचं जाऊ द्या, पण ज्याच्याकरता आणली त्याला सुख नको. पण नवऱ्याच्या डोळ्याचा इशाराच समजत नाही, ती बाई कसली म्हणते मी. त्यांचाच उलट प्रश्न. आमचं बोलणं ऐकून मुद्दाम एखाद्या वेळी शेजारची रीता यायची. ती दिसली म्हणजे मग अंजनाताई थांबत नसत. रीता मात्र म्हणायची, काय ऐकताय विभाताई यांचं, या लोकांकरताच गोड आहेत सफरचंदासारख्या, पण सुनेसाठी मात्र इंद्रावनासारख्या कडू आहेत. पुष्कळदा आमच्याही मनात यायचं की एवढ्या चतुर अंजनाबाई आणि यांची फसगत झालीच कशी. पण त्यांचं मन दुखू नये म्हणून आम्ही कुणीच काही बोलत नव्हतो. रीता मात्र म्हणायची, लोकांच्या डोळ्यात अंजन घालायला वस्ता देत बरं का अंजनाताई. हां, ओठात एक आणि पोटात मात्र दुसरंच त्यांच्या. मी एकदा सकाळीच बाहेर निघाले. अंजनाताईंच्या घराजवळच बसस्टॉप. मी नेहमीच घाईतच असते. त्याही दिवशी घाईतच होते. परंतु बसस्टॉपवर आल्यावर समजलं की आज बसचा संप आहे, म्हणून मग अंजनाताईंच्याकडे गेले. दारात पाऊल ठेवताच त्यांचेच गोड शब्द कानावर पडले, स्वागत करूया दिव्य गुणांचे. अंजनाताई पोथी वाचत होत्या. त्याच पोथीतलं ते वाक्य होतं हे लक्षात आलं. आहेत का घरात अंजनाताई, असं म्हणत मी आत प्रवेश केला. माझा आवाज ऐकून त्या मोठमोठ्या आवाजात पोथी वाचायला लागल्या आणि त्यांनी हाताच्या खुणेनंच मला बसायलाही सांगितलं. क्षणात एक 25ची तरुणी स्वयंपाकखोलीतनं बाहेर आली. कोण हवं आहे आपल्याला? मी येण्याचं कारण सांगितलं. बसा ना तुम्ही, त्या पूजेत आहेत. एवढं बोलून ती आत गेली. मला पाणी आणून दिलं. मी पाणी प्यायले. इथेच या ना तुम्ही, स्वयंपाकघरातच बसू, असं म्हणत डायनिंग टेबलच्या खुर्चीवर मला तिने बसायला सांगितलं. चहा ठेवते आणि स्वयंपाकाचं सुद्धा बघते. सकाळची वेळ जरा घाईचीच नाही का, शाळेची, ऑफिसची, सर्व घाई एकत्रच. ती तोंडानं बडबडत हाताने काम उरकत होती. तिची हसत बोलण्याची सवय, प्रसन्न चित्त चेहरा, कमरेला पदर खोचलेला, साधी स्वच्छ नीटनेटकी साडी नेसलेली, गळ्यात मंगळसूत्र. हसताना दोन्ही गालांवर पडणारी खळी बघणाऱ्याचं लक्ष वेधून घेत होती, तर बोलण्याची लकब ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घ्यायची. हसरे बोलके डोळे, त्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळाच गोडवा.
हीच सून असावी हे मनाला पटलं. नाव काय ग तुझं? आशा. छान आहे नाव. असं मी म्हणताच ती पुन्हा खुदकन हसली. चांदीचा खुळखुळावा किणकिणावा ना तसं. एवढ्यात एक साधारण 50शीची बाई दोन्ही हाताच्या ओंजळीत फुलं घेऊन आली आणि थोडी इकडची तिकडची उणी दुणी सांगून चालती झाली. उणी दुणी सांगताना तिच्याही तोंडी सूनच अग्रक्रमावर होती. अंजनाताईंनी तिला चहा घेण्याकरता खूप आग्रह केला, पण कुठून तरी चहा पाणी झाल्यानं गरज नाही असं ती म्हणाली. तिथेही फुलं देऊन आल्याचं तिच्या सांगण्यावरनं समजलं. तेव्हा आशा गमतीनं म्हणाली, बरं आहे बाई यांचं. कुठे कुठे फुलांच्या निमित्तानं जायचं, बरीच माहिती गोळा करायची. चालतं बोलतं वर्तमानपत्रच आहे हे. पेपरच्या व्यतिरिक्त किती माहिती दिली सांगा 2 मिनिटात. वर्तमानपत्रातनं देशाचे ठळक प्रश्नच समजतात, परंतु घराजवळचे बारीक सारीक नाही काही, ती भरपाई यांनी केली. तिच्या बोलण्यात खरोखर खोच होती, तरीसुद्धा तिचं निष्पाप मन त्यातून डोकवत होतं. आणि खरंच तर होतं तिचं बोलणं. मलाही त्यावर हसायला आलं. अंजनाताईंचं मात्र पुन्हा सुरू झालं, स्वागत करूया. मध्येच आशाचा छोटा मुलगा रडला तशी ती बाहेर आली. तिने त्याला समजावलं. उद्देश एकच, आजीच्या पूजेत अडथळा येऊ नये. दरम्यानच्या काळात एक अपंग म्हातारी भीक मागायला आली. सुनेनं तिच्या हातावर पोळी ठेवली. काही वेळानं भिक्षुक आला, त्यालाही घासभर दिलंच. तेवढ्यात कुठल्याशा कारणावरनं दोघा बहीण भावांची झटापट सुरू झाली. त्यांच्या पाठीत धपाटे घालून त्यांनाही वेगळं केलं. त्यावेळचंही तिचं ते रौद्ररूप बघण्यासारखं होतं. तसं बघता घरोघरी हेच असतं, ह्यात विशेष असं काही नाही. तरीसुद्धा मला मनोमन त्या क्षणी तिचं कौतुक वाटलं. त्यातल्या त्यात हसायलाही आलं. हसायला आलं ते तिच्या होणाऱ्या कुत्तरोडीचं. दृष्ट लागावी तसं ते सगळे क्षण मला वाटले. पण अंजनाताई काढाडल्या, दे हो दे त्यांना, घर लुटून दे त्यांना. मोठी दानशूर न तू, श्रीमंता घरची. बापाकडे असंच ओतत होतीस का? आला त्याच्या पुढे का इथेच तेवढं? आणि मग माझ्याकडे बघून म्हणाल्या, पाहिलं ना कसा सैल हात आहे तो. जरा कष्ट उपसून बघ म्हणावं. देवाचं नाव घ्यायचा मात्र कंटाळा. खानदानच मेली नास्तिकाची. विहिरीतच नाही तर पोहऱ्यात तरी कुठून येणार म्हणा. मी आहे तोवर बघा हे सार, पुढे परमेश्वरच जाण रे बाबा. त्या बोलतच होत्या. मी मनात म्हणाले, पोथ्या वाचून यांची बोलण्याची ही गती वाढली म्हणायची. हे रिकामटेकडे आवाज देऊन लक्ष वेधून घेतात, धड पूजासुद्धा होऊ देत नाहीत. मध्येच असं काहीसं बोलून पुन्हा त्यांची पोथी सुरू, स्वागत करूया. ठेवले का पेपरचे पैसे? या आवाजानं मी चापापले. कोण असावा हे मात्र अंजनाताईंनी जाणलं. अरे जा रे, जरा वेळानं ये. पूजेत आहे सध्या मी. उठत नाही हो मी पूजेतनं. आता आठवडा झाला रोज हेच ऐकतोय ना. वहिनी साहेब तुम्ही तरी द्या ना. तो जरा जबरीनंच बोलला. अरे मालकीण ती का मी? कुठून रे ती देणार? तिने आणलंय का गाठोडा बापाकडून? पण अंजनाताईंचे हे शब्द ऐकायला तो थांबलाच नाही. या बघा जरा वेळानं पैसे काढून ठेवा, मला नुसते हलपाटे नको. असं काहीतरी पुटपुटत तो निघून गेला. बरं येते मी अंजनाताई, असं म्हणत मी उठायला लागले. तशा त्या म्हणाल्या, बसा हो, कधीतरी येत नाही, आटोपलीच आहे माझी पूजा. मीही बसले. लगेच दूधवाला आला. तो सुद्धा पैशाची मागणी करायला लागला. आता हा सुद्धा कडमडला का? मेले धड पूजाही करू देत नाहीत. नंतर यायला सांगून त्यालाही जवळजवळ अंजनाबाईने हाकलूनच लावलं. पोथी वाचताना मध्येच असं काही बोलल्या की त्या शिव्या, ते बोलणं, ते सुद्धा मंत्रस्वरूपच वाटायचं. मला त्यात आणि त्यांच्या कृतीचं मनोमन हसू यायचं, पण खुलेआम तसं हसताही येत नव्हतं. आजवरच्या त्यांच्यावरच्या श्रद्धेला माझ्याकडून तडा जाऊ नये म्हणून मी स्वतःला सावरत होते. 5च मिनिटात गाडीचा आवाज आला. हो, वैभव त्यांचा मुलगा आला होता. हातातल्या पिशव्या बायकोजवळ देत तो म्हणाला, हे घे ग. तसे अंजनाताईंनी सश्यासारखे कान टावकारले. तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं सुद्धा आणि न राहून त्याला विचारलंच, वैभव हे काय रे? त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं त्याचा पुरता उलगडा न करताच वैभव म्हणाला,
अगं काल पगार झाला, आता तुला देणारच होतो, असं म्हणत त्यांनी ब्राऊन पाकिटात काहीतरी दिलं. बोलण्यावरून, आकारावरनं त्या नोटा असाव्यात हे स्पष्ट होतं. त्या उठल्या आणि कपाटात ते पाकिट ठेवून पुन्हा पूजेला येऊन बसल्या. पुन्हा त्यांचं सुरू झालं, स्वागत करूया. आशानं वैभवला जेवायचा खूप आग्रह केला, पण तो फक्त म्हणाला, अगं आधी उशीर झालाय, मला फक्त पाणी दे. पाणी पिऊन लगेच तो निघून सुद्धा गेला. जाताना कोणीतरी मुलगा त्याला दारात भेटला. त्याच्याशी काहीतरी बोलून त्यांनी त्याला आत पाठवलं. आशा पुटपुटली, तडतड करून स्वयंपाक करावा आणि यांची आपली ही न्यारी इस्तारा. आशाचा क्षणापूर्वीचा प्रसन्न चेहरा मलूल झाला. नवरा उपाशी गेल्यामुळे तसं होणं स्वाभाविक होतं. एव्हाना तो मुलगा आत आला, त्यामुळे ती त्याच्याशी बोलली. तशा अंजनाताई ओरडल्या, का रे, रिकाम्या हातानं चाला असणार ना. बहुतेक आवाजावरनं त्यांनी त्याला सुद्धा ओळखलेलं असावं. काय पैसा काय तुम्हीच बघितला का, त्याचाच उलट प्रश्न. अहो आमचं काही असलं तरी आम्ही आधी तुमची सोय करतो म्हणलं. म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते, तशी आमची गती. उगा तुमच्या शिव्यांचे धनी होऊ नये म्हणून हे घ्या. भाड्याबरोबर त्या 2 गोष्टी तो ऐकून गेला. अंजनाताईंनी ते कमरेला खोचलं, पुन्हा पोथी चालू केली. स्वागत करूया. ताई तुम्हाला वेळ आहे अजून, मी येते, असं म्हणून मी पुन्हा उठले. अहो नाही हो, बसा जरा, कधीतरी येत नाही तुम्ही, आमचं काय, कामं नेहमीचीच असतात. त्यांच्या आग्रहास्तव मी परत बसले, पण माझ्या मनात मात्र विचार सुरू झाले. अंजनाताईंना अर्ध्या तासापासून बघतीये. या नक्की काय करतायत? पूजा करतायत का सारखं सुनेला फाटक्या घरची म्हणून डिवसतात आणि कोणत्या दिव्य गुणांचं स्वागत करतायत त्या? माझ्यासारखीशी हसून गोड बोलणं, आग्रहानं चहा पाणी, आणि सोनेला मात्र रुची म्हणायची, ते खरं आहे का? खरंच कानात आणि डोळ्यात 4 बोटांचं अंतर म्हणतात ना, ते काही खोटं नाही. काय समजत होतो आपण यांना, आणि प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, ते असंच. आशा घरची सून, तिच्याशी असं वागणं, ते त्यांची काय चूक आहे म्हणा. हे परंपरेनं चालत आलेलं सासू सुनेचं नातंच असं विचित्र. पूर्वी यांच्या खाष्ट सासूनं त्यांना दिलेल्या त्रासाची भरपाई या निर्दोष सुनेकडनं त्या करतायत. हे सगळं आकसापोटी, आपली सत्ता कायम राहावी म्हणूनच. खरं तर दोघीही घरच्या मालकिणी, एक जुनी एक नवी. समजाला, घराला घरपण राहण्याकरता दोघींचीही गरज. नवं तेही हवंच, आणि जुनंही सोन्याच्या मोलानं जपतात, जपायलाच हवं. कारण या जुन्यातनं नव्याची निर्मिती होते, म्हणून जुनंही जपायलाच हवं. जशी जुन्या पिढीपासनं नवी पिढी, झाडापासून फुलं, बी, पुन्हा झाड, तसंच माणसाचं. फक्त गरज आहे ती जपण्याची, प्रत्येकाच्या गुणाची कदर करण्याची, टाळता येतील ते दोष टाळण्याची. पण या उठसूट फाटक्या घरची म्हणून सुनेला डिवसतात. त्यांना सुनेच्या अंगी असलेले गुण दिसत नाहीत, नसलेले दोष मात्र लावतात. पाठोपाठ तिच्या माहेरचा उद्धार सुद्धा. या स्पर्धेच्या युगात नवीन पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याची जाणीव न ठेवताच. खरोखर याकरता प्रगल्भ विचाराचीच गरज आहे. पण केवळ पोथ्या वाचून का हे साध्य होणार आहे? त्याकरता सुसंस्कार आणि संगत सुद्धा चांगलीच हवी. म्हणतात ना, फुला संगे मातीस वास लागे, हा संगतीचाच परिणाम. एव्हाना त्यांची पूजा आटोपली आणि तुळशीच्या प्रदक्षिणा सुरू झाल्या. तेवढ्यात कसलीशी फाईल घेऊन एक साधारण 20चा मुलगा आला. त्याला बघितलं मी चकित झाले. सारखं वाटत होतं कुठेतरी याला पाहिलंय, पण लक्षात न आल्यानं मी त्याला विचारणार होते, तेवढ्यात तोच माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, अरे काय काकू, इकडे कसे काय? अरे तू अपूर्व ना रे? आणि हाच प्रश्न मी तुला विचारणार होते अपूर्व. अहो काकू, आशाताई माझी बहीण. अगं बाई, म्हणजे तू विलासराव अमृतेंची मुलगी? आश्चर्यानं मी तिला विचारलं,
हो. का? तुम्ही ओळखता त्यांना? अगं नुसती ओळखत नाही, चांगली ये जा होती आमची एकमेकांच्याकडे. पण मुलीचं लग्न झालं या पलीकडे त्यांनी तुझी खास माहिती सांगितलीच नाही कधी. आणि आम्ही दोघीही मन मोकळं हसलो आणि क्षणात माझ्या मनाचं पाखरू संगमपूरला उडून गेलं. जवळजवळ 5 वर्षांपूर्वी आम्ही त्या परिसरात होतो. 5 वर्षात 10दा तरी तिथे जाण्याचा योग आला होता. अमृतेंचा बडेजाव मिरवणारा वाडा नसला तरी छोट्याशा घरात सुख समाधान भरभरून वाहत होतं. तिथे लहान थोर आपापल्या कामात गर्क, सर्वांचंच बिनधास्त जीवन, जीवनाला सुसंस्कृत बनवणारी शिस्त. असेही निश्चल मनानं जीवन जगणारे आहेत याचं मला नेहमीच मनोमन कौतुक वाटायचं. शहरापेक्षा तुमचं खेडं फारच बरं हो वैशालीताई, असं कित्येकदा मी तिच्या आईला म्हणायची. अहो आम्हाला तर दिवसाढवळ्यासुद्धा दारं खिडक्या उघड्या ठेवायची चोरी. त्यावर वैशालीताई म्हणायच्या, अहो चोरून नेण्यासारखं असतं काय खेड्यामध्ये? मी म्हणायची, वैशालीताई ही तुमची शालीनता झाली बरं का. अहो काय नाही आहे तुमच्या घरात? खरी नवगोकुळाची निर्मिती इथे दिसतीये मला. यावर त्या मंद स्मित करायच्या आणि म्हणायच्या, शेतीवाडी आणि झाडच झाडं हेच धन आहे इथे. हो, झाडच झाडं, फळांची फुलांची बरसात करणारी झाडं, प्रदूषण नाहीसं करणारी झाडं, वाळल्यानंतरसुद्धा जाळायला फर्निचरला वगैरे वगैरे ह्या गोष्टींसाठी उपयोगी पडणारी झाडं. प्रत्येक झाडाचं रंगरूप गुण वेगळा वेगळा, पण देणगी मात्र सगळ्यांची एकच, सुगंधाची. देण्यातच धन्यता मानणारी ही जात. चला बसू आता, आटपली बाई माझी पूजा. अंजनाताईंच्या या आवाजानं मी भानावर आले. नाही नको, मला जायला हवं, मी खूप वेळ थांबले, असं म्हणत मी चालायला सुद्धा लागले. अहो पोथी तर घेऊन जा. कधीची तुमच्यासाठी आणते आणते म्हणायची मी आणि विसरायची. अंजनाताई जिव्हाळ्यानं म्हणाल्या. नाही नको अहो, आता त्याची गरज नाही आहे. रचनाकारांनी रचना खूप सुंदर केली आहे पोथीत, त्यात वाद नाही आहे. खूप महान व्यक्ती असावी ती, पण पोथी वाचल्यानंतर आपण त्याप्रमाणे आचरण करू याची शाश्वती नाही आहे. आणि बहुतेकांना त्याचा अर्थ कळतोच असं सुद्धा नाही वाटत मला. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. कुण्या कवितेच्या ओळी नकळत माझ्या तोंडून बाहेर पडल्या आणि झपाझपा पावलं उचलत मी घरी आले. मित्रांनो, ही होती लक्ष्मीकमल गेडाम यांची कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.